इंटरनॅशनल नाही असे चला या सगळे मागवा व्यवस्थित टाका या मागून या काही इकडे वरती बघा पाण्याचं खूप ठेवलं ते विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा जय असो भारतीय जनता पार्टीचा जय असो आता झाडे लावू झाडे जगू झाडे लावू झाडे जगू झाडे लावू झाडे जगू देवच भाऊ भाऊ देवा भाऊ छत्रपती संभाजी नंबर एक का छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर एकच नंबर छत्रपती संभाजीनगर एकच नंबर छत्रपती संभाजीनगर एकच नंबर छत्रपती पाहिजे असा मोठा राऊंड करा लावताना माती करताना लावायचं नाही उभं राहून काढायचं बस काही खाली बसेल काय तुमचा फोन द्या नाही थांबा आता व्हिडिओ घेता एक फोटो दोन्ही व्हिडिओ लागतो न्यूजला आणि बारीक व्हिडिओ काढा व्हिडिओ काढ भारतीय जनता पार्टीचा जय असो भारत माता की जय भारत माता की जय महाराष्ट्र का नेता कैसा हो महाराष्ट्र का नेता कैसा हो देवा भाऊ कैसा हो महाराष्ट्र का नेता कैसा हो देवा भाऊ कैसा हो देश का नेता कैसा हो देवा भाऊ कैसा हो देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो असं समोर आले पाहिजे सगळं दिसले पाहिजे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या सेवा सप्ताह 22 तारखेपासून सुरू झालेला आहे. कालच आरक सिटी येथे शेंद्रा येथे 5000 झाडं लावण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चातर्फे 100 झाडे लावण्याचा आमचा संकल्प आम्ही आज या ठिकाणी ठेवलेला आहे. देवाभाऊंचा वाढदिवस देवाभाऊंनी सांगितले की माझा वाढदिवस कुठं बॅनरबाजी किंवा कुठं केक कटिंग किंवा कुठे भपकेबाजी न करता एक जनतेची सेवा म्हणून तुम्ही सेवा सप्ताहामध्ये जनतेच्या लोककल्याणकारी कामं करा, सामाजिक कार्यक्रम करा, रक्तदान घ्या, वृक्षारोपण करा. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे, आमदार श्री संजयजी केनेकर, राज्याचे मंत्री श्री अतुलजी सावे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉक्टर भागवतजी कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे. या ठिकाणी आम्ही हे झाडं लावून प्रत्येक पदाधिकारी आणि ह्या भागातील नागरिक या कार्यक्रमात सहभागी होऊन झाडे लावून याचे संगोपन करण्यात येणार आहे. आणि पर्यावरणाला पूरक असं कार्यक्रम हरित महाराष्ट्र करण्यासाठी हा हरित सप्ताह म्हणून आम्ही या ठिकाणी देवाभाऊच्या वाढदिवसानिमित्त साजरा करीत आहोत. याच्यासोबतच आणखी काय काय कार्यक्रम आहे? या सोबतच रक्तदान शिबिरे तसेच शालेय साहित्य वाटप, स्वच्छता मोहीम, अन्नदान, वृद्धाश्रमातील यांना अन्नदान असे विविध कार्यक्रम या निमित्ताने वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही राबवत आहोत. या ठिकाणी किती वृक्ष लागवड होणार? या ठिकाणी 100 वृक्षाची लागवड आम्ही या ठिकाणी करणार आहोत.
वृक्ष लागवड होते पण त्याचं संगोपन होत नाही, तर तुम्ही कसं बघता याच्याकडे? नाही हे प्रत्येकाचं कसं आहे, ज्यांनी झाड लावलं त्यांनी त्याचं दायित्व घेऊन त्याच्या उन्हाळ्यामध्ये पाणी टाकून ते झाड जपलं पाहिजे, त्याला जोपासलं पाहिजे. आणि आज हा ठिकाण असं आहे की हे गार्डन आहे. या ठिकाणी नक्कीच आमच्या या भागातील रहिवासी आम्ही याकडे लक्ष देऊ. महापालिकेच्या माध्यमातून या झाडाची जोपासना होईल. बाकी ठिकाणी जर रस्त्यावर लावले तर ते एखाद्या वेळेस ते वाढत नाही, पण हे गार्डनमध्ये आम्ही मुद्दाम निवडलेली जागा आहे. या ठिकाणी नक्कीच आम्ही झाडाचं वाढवण्यासाठी काम करू. आपलं नाव? साहेबराव निकम, भाजप कामगार मोर्चा अध्यक्ष. आपल्यासोबत कोण कोण कार्यक्रम? आमच्यासोबत हे सरचिटणीस युसुफ खान, सरचिटणीस मच्छिंद्र म्हात्रे, त्यानंतर उपाध्यक्ष आपले लक्ष्मण निकम, अनिल कुलकर्णी, हे सर्वच पदाधिकारी, चंद्रकांत कांबळे, उमेश दीक्षित, वसंत वाघ, राजेंद्र अहिले, असे सर्व पदाधिकारी, अजून काही लोक येत आहेत. या सर्व मिळून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत. ठीक आहे, धन्यवाद.